नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे. कारण हे जे काही इंक स्प्लॅशमध्ये जे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे तुम्हाला प्रिव्ह्यू मी दाखवूनच देतो. पण हे जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते मला खूपच म्हणजे रिक्वेस्टफुल होती. कारण खूप जण मला हे 1 ते 2 मित्रांना मला हे सेंड केलं की बाबा सेम टू सेम व्हिडिओ एडिटिंग आण म्हणून. हे कपल्सवर आहे, आय थिंक कपल्स व्हिडिओ एडिटिंग आहे. पण मी याला आपलं गणपती बाप्पाची सीरीज चालू असल्यामुळे आपण इथं गणपती बाप्पाच्या सीरीजमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा डेमो तुम्हाला साईडला मी दाखवूनच देत आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ इथं असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला प्रिव्ह्यू जे काय ते इथं त्याच्या पुढे दिसूनच येईल. पण हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे. अलाइट मोशन ॲपची लिंक तो आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर भावांनो, व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. आणि जर काही समजत नसेल तर नक्की खाली कमेंट करा. आपण पुढच्या ट्युटोरियलमध्ये त्याची जे काही समस्या असेल काही तर त्याचं नक्की सोल्युशन घेऊन येऊया. व्हिडिओला फक्त लाईक नसेल केलं भावांनो तर लाईक करा. आणि खाली सबस्क्राईबचं बटन जर तुम्हाला दिसत असेल तर खाली सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला. कारण अशाच प्रकारचे डिमांडेबल आणि ट्रेंडिंगची व्हिडिओ एडिटिंग मी तुमच्यासाठी इथं घेऊन येत असतो. आणि तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओवर ट्युटोरियल हवं असेल तर खाली नक्की कमेंट सांगा. नाही तर मग आपल्या काही इंस्टाग्रामला मला मेसेज करा. तर आपण 100% त्या व्हिडिओवर इथं ट्युटोरियल घेऊन येऊया. चला भाऊ, आपण आधी तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं चालू करूया. तुझा गणा दिशा मोरया तुझी सांग रूपे जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते इथं मी चालू करेल. तर तुम्हाला इथे काय करायचं भावनो, सगळ्यात आधी अलाइट मोशन चालू केल्याच्या नंतर इथं तुम्हाला जे काही प्रोजेक्टचं ऑप्शन आहे म्हणजे इथं प्लसचं ऑप्शन आहे. या प्लसच्या ऑप्शनवर इथं जायचं आहे. कारण आज आपण कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट इथं देणार नाही. तर सरळ इथं प्रोजेक्टचं जे काही प्लसचं ऑप्शन आहे प्रोजेक्टच्या साईडचं त्यावर क्लिक करून 9:16च्या या रेशोमध्ये म्हणजे जे काही रील्सचा हे जे काही रेशो आहे त्यामध्ये तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग करू शकता किंवा फुल स्क्रीन पण इथं करू शकता पेनच्या ऑप्शनवर क्लिक करून. पण आपण इथं 9:16चं करूया कारण आपल्याला रील्स अपलोड करायचे आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या त्यासाठीच. तर 9:16चं इथं क्रिएट प्रोजेक्ट करून टाकूया. आणि इथं काय करायचं आहे, सगळ्यात आधी एक तुम्हाला गणपती बाप्पाचा जे काही फोटो असेल ते फोटो इथं लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं खूप सारे आपल्याजवळ व्हिडिओ आहे. तर सॉरी आपल्याजवळ फोटो आहे आणि व्हिडिओ पण आहेत. तर आपण काय करूया, गणपती बाप्पाचा कोणता पण एक फोटो इथं घेऊन टाकूया. कारण हा फोटो आपल्याला ब्लर करायचा आहे पाठीमागे. तर एक डार्क असा फोटो घेऊन टाका जे आपल्याला ब्लर केल्यावर चांगला वाटेल. तर अशा प्रकारे आपल्याजवळ खूप सारे फोटो आहेत. आपण त्यातला कोणता पण एक फोटो इथं लावून टाकूया. फोटो इथं लावून टाकायचा आहे. फोटोची जी काही साईज आहे ती तशी वाढवून टाका. फोटोची साईज इथं वाढवून टाका. आणि याला जे काही इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन जी काही आहे फोटोची ती तशी वाढवून टाका. सॅच्युरेशन बघू शकता अशा प्रकारे हाय करा. पुन्हा बॅक येऊन परत ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथे तुम्ही बॉक्स ब्लरवाला इफेक्ट इथं सर्च करायचा आहे. इथं तुम्हाला इफेक्ट दिसत नसतील तर तुम्ही वर डायरेक्ट सर्च ऑप्शन आहे तिथं तुम्ही अशी सर्च करू शकता. अशा प्रकारे इफेक्ट इथं ब्लर होऊन जाईल. पुन्हा परत बॅक येऊन परत इथं जे काही बॉक्स ब्लरवाला इफेक्ट इथं लावून टाका. परत त्याचा थोडा इफेक्ट इथं इंटेन्सिटी इथं वाढवून टाका. अशा प्रकारे स्ट्रेंथ जे काही याची अशी इथं वाढवून टाकायची आहे. तर हे इथं करायचं आहे. पुन्हा परत आपण ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन थोडा फोटो असेल तर डार्क करूया. हे एवढी तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची आहे. मागला फोटो असेल ते चांगला दिसायसारखी. तर हे एवढी इथं केल्याच्या नंतर तर हे इथं झाल्याच्या नंतर आता इथं आपलं जे काही फोटो आहे ते इथं आपल्याला लावायचे आहे. तर सगळ्यात इथे काय करा, प्लसवर जाऊन एक ऑडिओ इथं लावून घ्या इथं ऑडिओच्या ऑप्शनमधून. तर आपण काय करूया, आपल्याकडे एक व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला इथं सिलेक्ट करूया. व्हिडिओचं जे काही ऑडिओ असेल ते तसं एक्स्ट्रॅक्ट करूया. वरच्या 3 डॉटवर जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करूया आणि व्हिडिओला इथं डिलीट करूया. व्हिडिओ इथे डिलीट केल्यानंतर आधी फोटोची जी काही ड्युरेशन आहे ते इथं अशी एकदम शेवटपर्यंत वाढून घ्या जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत. याची ड्युरेशन अशी इथे वाढल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, प्लसवर क्लिक करून इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि एक मी तुम्हाला जे काही इंक फ्लॅशचं जे काही PNG दिलेली आहे ती तो ओपन करायची आहे बघू शकता. तर ते जे काही आपली PNG असेल ते आपल्या इथं ओपन करायचे आहे. तर आपल्या पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये असेल ते तर ती PNG इथं ओपन करून या PNGला इथं ॲडजस्ट करायचं आहे. आणि PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे. PNGची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर PNGला इथं तुम्हाला काय करायचं आहे, थोडं इथं झूम करायचं आहे थोडं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. आणि याला इथं काय करायचं, याला इथे एक आधी डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट केल्याच्यानंतर याच्यावर एक परत आता 2 PNG झालेल्या तर एकीला असं खाली घ्या, एक असं इथं वर घ्या. जसं आपल्या व्हिडिओमध्ये आपण ठेवले तशा प्रकारे हे असं इथं ॲडजस्ट करून घ्या. इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता याच्यावर तुम्हाला फोटो लावायचा आहे. तर फोटोच्याच आधी ॲल्बममध्ये जा. गणपती बाप्पा जे काही आपलं फोल्डर आहे त्यामध्ये जे फोटो तुम्हाला लावायचा आहे. तर समजा आपण आता इथं हा फोटो इथे लावून टाकूया. फोटोला काय करायचं, फोटोला आधी या बरोबर याच्यावर ठेवून टाकायचं. वरच्या PNGवर लावायचं असेल तर वरच्या जे काही इंक स्प्लॅशवाली PNG आहे त्याच्यावर ठेवून टाकायचं आहे. आणि बॅक येऊन फोटोची ड्युरेशन इथं वाढवून टाकायची. आणि जे काही आपली PNG असेल ही आपली खालची PNG आहे तर या PNGला या फोटोवर ठेवा.
अशा प्रकारे. म्हणजे फोटोवर अशी PNG इथं यायली पाहिजे. हे अशी तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची आहे. आणि पुन्हा काय करायचं, एकदम सुरुवातीला येऊन वरच्या PNGला आणि खालच्या फोटोला सिलेक्ट करून, हे काही 1 नंबरचा ऑप्शन आहे, सॉरी या PNGला आणि फोटोला सिलेक्ट करून 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे वरचं, इथे तुम्ही बघू शकता. वरच्या PNGला आणि मागच्या फोटोला इथं सिलेक्ट करून हे जे काही 2 नंबरचं ऑप्शन आहे इथं वरती, तुम्हाला इथं मी ॲरो पण दाखवून देईल, तर याच्यावर इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जे काही फोटो आहे त्या PNGमध्ये इथं जाईल अशा प्रकारे. तर हे तुम्ही इथं ॲडजस्ट करायचं आहे. आणि एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही याला इथं ॲडजस्ट करू शकता. तर तुम्ही याला असं थोडं झूम इन झूम आउट इथं करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर आपण अशा प्रकारे काय त्याला अजून झूम करूया आणि असं इथं ॲडजस्ट करून टाकूया. इथं ॲडजस्ट करायच्यानंतर याला पण इथे इफेक्टमध्ये जा आणि याला इथं सॅच्युरेशनवाला इफेक्ट लावून याची जी काही सॅच्युरेशन आहे थोडी त्याची वाढवून टाका. सॅच्युरेशन वाढल्याच्यानंतर परत ॲड इफेक्टमध्ये जाऊन जे काही आपलं इथं अजून एक ऑप्शन दिसेल कॉन्स्ट्रॅक्टचं, ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्ट, हे पण इथे थोडी अशी कॉन्स्ट्रॅक्ट इथं वाढून घ्या. तर आपण काय करूया, इथं कॉन्स्ट्रॅक्ट इथं ॲड करूया. याची इथं स्टँडर्ड सेटिंग ॲड करायची कुठं पण, आणि पुन्हा याची कॉन्स्ट्रॅक्ट इथं अशी वाढून टाकायची अशा प्रकारे. म्हणजे फोटो आपल्या इथं असं HD इथं दिसला पाहिजे. हे असं इथं दिसल्याच्यानंतर वर न्यू प्रोजेक्ट आहे ते याच्यावर इथं क्लिक करून टाका. म्हणजे अशा प्रकारे आपला फोटो इथं दिसला पाहिजे. तर हे इथं झालेलं आहे. तर हे मागली PNG जे काय ती वर घ्या आणि परत दुसरा एक फोटो इथं ॲड करून टाका. तर आपण आता या ठिकाणी आपण दुसरा कोणता तरी हा फोटो इथे ॲड करूया. हा फोटो इथे ॲड करून फोटोला इथं थोडं झूम इन झूम आउट करायचं, जसा पाहिजे तसं इथं ॲडजस्ट करायचा. आणि याची ड्युरेशन इथे शेवटपर्यंत वाढवून आपली जी काही PNG आहे ते PNG या फोटोवर अशी इथे ठेवून टाकायची. PNG ठेवल्याच्यानंतर इथे काय करायचं, थोडं झूम करा PNGला अशा प्रकारे. काय तर फोटो पण आपल्याला थोडा इथं झूम करायला लागेल काय अशा प्रकारे. फोटो इथं बरोबर असा दिसला पाहिजे अशा प्रकारे काहीतरी झूम करून परत या दोघांना सिलेक्ट करायचं आहे वरच्या 2 लेअरला, फोटोला म्हणजे जे काही PNGला आणि फोटोला. आणि हे जे काही 2 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला फोटो बरोबर त्या PNGमध्ये तसं जाईल. इथे गेल्याच्यानंतर पुन्हा इथं एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपला फोटो इथं बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्या काय अशा प्रकारे. आणि पुन्हा परत याला इफेक्टमध्ये जायचं, याचं जे काही ब्राईटनेस आहे थोडी इथं ॲडजस्ट करा काय अशा प्रकारे. पुन्हा साईडला क्लिक करून पुन्हा ॲड इफेक्टमधून सॅच्युरेशनमध्ये जा आणि सॅच्युरेशन जे काय आहे थोडी तशी वाढून टाका अशा प्रकारे. काय तर म्हणजे आपला व्हिडिओ इथे डार्क दिसला पाहिजे. तर न्यू प्रोजेक्टमध्ये असेल परत इथं क्लिक करून टाकायचं आहे. तर हे एवढं तुम्हाला इफेक्ट इथे झालेलं आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही एक रेक्टँगलचा शेप आहे जसा मी तुम्हाला आधी दाखवला, या रेक्टँगलच्या शेपच्या जागी तुम्ही कोणता पण इथे इफेक्ट लावू शकता. किंवा तुम्ही असं लव आकाराचा दिल आकाराचा इथं शेप आहे जसं बघू शकता. हा जे काही शेप आहे इथं हा तुम्ही इथं लावू शकता. आता इथं प्लसवर क्लिक करायचं, याची इथं ड्युरेशन इथून अशी शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची. ही इथं ड्युरेशन शेवटपर्यंत वाढल्याच्यानंतर याला पण सेम करायचं. इथं प्लसमध्ये जाऊन इथं मीडियामध्ये जाऊन कोणता पण एक फोटो जे तुम्हाला पाहिजे ते फोटो इथं ॲड करायचा. आपण हा फोटो इथं ॲड करूया. फोटोला बरोबर आपल्या शेपच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करायचं आहे. आधी ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून घेत चला, मग आपलं शेप जे काय आपल्या त्या फोटोवर ठेवत चला अशा प्रकारे. काय तर तो फोटो आपण झूम इन करू शकता. तो फोटो इथं झूम इन करून घ्या अशा प्रकारे. झूम इन असं इथं चांगला वाटेल. तर अशा प्रकारे इथं झूम इन करून घ्या. पुन्हा साईडला क्लिक करून जे काही 2 लेअर आहे त्या 2 लेअरला इथं असे सिलेक्ट करून असं इथं मधल्यावालं हे जे काही ऑप्शन आहे याच्यावर इथं क्लिक करा. म्हणजे आपला फोटो त्या जे काही शेपमध्ये इथं जाईल अशा प्रकारे. तर इथे घ्यायच्यानंतर परत तुम्ही तुमच्या फोटोला इथं ॲडजस्ट करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटोची जे काही सॅच्युरेशन आहे ती तुम्हाला इथं अशी ॲडजस्ट करून टाकायची आहे. जे काही सॅच्युरेशन अशी थोडी इथं वाढवून टाका. पुन्हा साईडला क्लिक करून याचे जे काही ब्राईटनेस आणि कॉन्स्ट्रॅक्ट आहे ते सुद्धा तुम्ही तशी वाढू शकता काय अशा प्रकारे. इथं वाढून टाकायचं आहे आणि बॅक येऊन आपलं न्यू प्रोजेक्टचं जे ऑप्शन आहे इथं क्लिक करून टाकायचं आहे. तर हे एवढी इथे केल्याच्यानंतर आता तिन्ही पण याला इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक शॅडो इथं लावून टाकायची आहे. तर हे इथं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर आता आपल्या इथे व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्ही इथं काही जे काही इमोजी आहे ते पण इथे लावू शकता. किंवा तुम्हाला जे त्याच्यावर काही इफेक्ट लावायचा आहे तर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन जे काही मी इफेक्ट तुम्हाला इथे दिलेलं आहे ते इथं लावू शकता. बघू शकता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट इथं देईल ते इथं इफेक्ट तुम्ही असं लावू शकता. हे जे काही पार्टिकल्सवाला इफेक्ट आहे एक्स्ट्राचा पार्ट आधी इथे डिलीट करा. एक्स्ट्राचा पार्ट इथून डिलीट करून याची जे काही ब्लेंडिंग आहे ती तशी स्क्रीनमध्ये करून टाका. म्हणजे अशा प्रकारे आपलं जे काही व्हिडिओ आहे तिथे रेडी होऊन जाईल. या व्हिडिओमध्ये तुम्ही अजून पण खूप सारे इफेक्ट इथे ॲड करू शकता किंवा यांच्यामध्ये इमोजी पण ॲड करू शकता. तर हे सगळं ॲड करायचं आहे आणि इथे साईडला क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे हा इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढं एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि एवढंच नाही, याच्यावर मी तुम्हाला काही 1-2 PNG पण देईल ते सुद्धा तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.